भटकंतीचा निरोप मँगो हॉलिडेज. इंग्लंडमध्ये रोमन ख्रिश्चन धर्म स्थिरावत होता. लंडनची व्यापारातही उलाढाल वाढत चालली होती. राजकीय दृष्टीनं मात्र युरोपमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात अनेक जर्मॅनिक ट्राईब्सनी म्हणजेच एकसारख्या भाषा बोलणाऱ्या अनेक वेगवेगळ्या टोळ्यांनी युरोपभर धुमाकूळ घातला होता. अनेक वर्ष युद्ध होऊन देखील शक्तिशाली राज्य निर्माण झाली नव्हती. त्यापैकी काही टोळ्यांनी ब्रिटनमध्ये येऊन आपला जम बसवला आणि अँग्लो सॅक्सन समाज निर्माण झाला. तर काही ट्राईब्सनी उत्तरेला नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया या ठिकाणी वस्त्या केल्या होत्या. त्यांना खरं म्हणजे नॉर्समन असं म्हणायचे. पण जेव्हा पुढच्या काळात त्यांचे युरोपवर हल्ले सुरू झाले तेव्हा त्यांना व्हायकिंग्ज असं नाव मिळालं. इंग्लिश लोक त्यांना डेन असं म्हणत. व्हायकिंग्ज दर्यावर्दी होते. त्यांची ही भाषा होती. त्याला ओल्ड नॉर्स असं म्हणतात. मासेमारी, शेती, जहाज बांधणी, व्यापार यात ते तरबेज होते. साधारण 8व्या शतकात या उत्तरेकडील देशात हवामान बदललं. शेतीचंही नुकसान होऊ लागलं. त्यात लोकसंख्याही वाढल्यानं अन्नाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पुष्कळ व्हायकिंग्ज आपापले प्रदेश सोडून समुद्रामार्गे जाण्यायोग्य प्रदेश शोधायला लागले. त्यातील काही युरोपात गेले, काही उत्तर अमेरिकेत गेले. डेन्मार्कमधील व्हायकिंग्सच्या दृष्टीनं ब्रिटनचा उत्तरेकडील भाग एकदम जवळ होता. जमीनही सुपीक होती. त्यामुळे काही टोळ्या इथे आल्या. प्रथम आलेल्या लोकांना स्थानिक टोळ्यांनी आपल्यात सामावून घेतलं. पुढे मात्र विरोध होऊ लागला. त्यामुळे मग व्हायकिंग्ज हल्ले करू लागले. पहिला हल्ला 793 साली झाला. त्यानंतर काही काळातच त्यांनी ब्रिटनचा उत्तर भाग म्हणजे स्कॉटलंड, आयर्लंड वगैरे ताब्यात घेतला आणि आपली वसाहत केली. एवढ्या कालावधीत युरोपात अनेक ठिकाणी हल्ले होत राहिले. व्हायकिंग्सच्या वसाहती होत राहिल्या. 865 साली डेन्मार्कच्या ग्रेट व्हायकिंग्ज आर्मीनं इंग्लंडवर स्वारी केली. त्यांच्या सैन्यात नॉर्वे, स्वीडनमधले व्हायकिंग्जही होते. सॅक्सनी राजा आल्फ्रेडनं त्यांचा पराभव केला, पण त्यांना वस्ती करू दिली. व्हायकिंग्जना कितीही वेळा पळवून लावलं तरी त्यांचे हल्ले पुढे शतकभर चालू होते. पुढच्या काळात इंग्लंडच्या श्रीमंतीकडे व्हायकिंग्सचं लक्ष गेलं आणि ते लंडनवर हल्ले करू लागले. त्यांच्यापैकी काही हे लुटालूट करून डेन्मार्कला परतले, तर काही इंग्लंडमध्ये राहून राज्य करू लागले. सगळ्यात प्रभावी व्हायकिंग राजा म्हणजे किंग कनूट. त्यानं इंग्लंडवर हल्ले केले. थेम्सवरचा लाकडी लंडन ब्रिज पाडून टाकला, लुटालूट केली आणि सरतेशेवटी 1014 साली इंग्लंडवर तो राज्य करू लागला. इंग्लंडची राजधानी विंचेस्टरला होती. 1016ला त्यानं लंडन हे राजधानीचं शहर बनवलं. तेव्हापासून आजपर्यंत लंडन हेच राजधानीचं शहर राहिलं आहे. कनूट नंतर अनेक वर्षांनी किंग एडवर्ड हा सॅक्सनी राजा इंग्लंडच्या गादीवर आला. साल होतं 1042. वेस्टमिन्स्टर ॲबी त्यानंच बांधली. एडवर्डच्या काळात सर्वत्र शांतता होती. युद्ध झाली नाही. त्यामुळे त्याला यशस्वी राजा मानतात. 1066 साली तो मरण पावला. त्याचा वारस म्हणून त्याचा मेव्हणा किंग हॅरल्ड गादीवर बसला. पण नॉर्मंडीच्या ड्यूक विल्यमलाही एडवर्डचं वचन गेलं होतं. त्यामुळं इंग्लिश खाडी पार करून तो आला आणि हॅस्टिंग इथे हॅरल्ड आणि त्याच्यात मोठी लढाई झाली. हॅरल्ड मारला गेला. विल्यमनं नंतर लंडन जिंकून घेतलं आणि तो राजा झाला. अशा प्रकारे इंग्लंडवर रोमन, सॅक्सन, व्हायकिंग अशा अनेक परकीयांनी सत्ता गाजवली. आता फ्रेंच ड्यूक विल्यमच्या आगमनानं नॉर्मन राजांनी लंडन आणि पर्यायानं इंग्लंडवर आपली पकड मजबूत केली. लंडनचं स्वरूप लवकरच बदलणार होतं.